नमस्कार. मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं तुम्ही पोहे बघत असाल, तर आज आपण बनवणार आहोत पोहे आणि बटाट्याचे कटलेट. तर मी पोहे स्वच्छ निवडून घेऊन स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत आणि नंतर ते भिजत ठेवलेले आहेत. 2 बटाटे घेतलेले आहेत, ते उकडून त्याच्या साली काढून घेतलेले आहेत. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे, एक शिमला मिरच आणि हिरवी मिरची मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तुम्हाला याच्यामध्ये जर तुमच्या आवडीच्या आणखीन भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता, म्हणजे गाजर, बीट वगैरे, आणि वाटाणा जरी टाकला तरीसुद्धा हे कटलेट खूप छान बनतात. पण मी फक्त शिमला मिरची, कांदा आणि हिरवी मिरचीच टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तर इथं मी सुरुवातीला बटाटा घेतलेला आहे आणि तो हातानेच असा मॅश करून घेते. तर व्यवस्थित त्याच्यातल्या गाठी वगैरे फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर उकडलेला बटाटा कधीच खिसणीने खिसून घ्यायचा नाही, तो जास्त चिकट होतो आणि मग जो आपण पदार्थ बनवतो आहे तो व्यवस्थित होत नाही. त्यासाठी ही टीप एक लक्षात ठेवायची की आपल्याला बटाटा खिसायचा नाही. हाताने किंवा मॅशरने मॅश केलं तरीसुद्धा चालेल, पण खिसून घ्यायचा नाही. तर सुरुवातीला मी दोन्ही बटाटे मॅश करून घेते. आणि आता मी पोहे घेतलेले आहेत, ते पोहेसुद्धा व्यवस्थित हाताने मॅश करून घेते मी. पोहे लगेच भिजतात आणि अगदी मऊ असतात, त्यामुळं त्याला असं मॅश वगैरे करताना खूप जास्त वेळ लागत नाही. तर मी ते पोहे जे घेतले आहेत आपण, तर ते बटाट्यामध्येच मिक्स करून घेते. तर मोठावाला टोप घेतलेला आहे मी, त्याच्यामध्येच मी सगळं नाही का मसाले वगैरे, कांदा वगैरे एकत्र आपल्याला मिक्स करता यावं यासाठी मोठाच टोप घेतलेला आहे. तर सुरुवातीला मी बटाटा आणि पोहे एकत्र मिक्स करून घेते, म्हणजे अगदी आपण पीठ जसं मळतो तशा पद्धतीनं मी हे मळून घेते. तर व्यवस्थित आपल्याला गाठी वगैरे फोडून घ्यायच्या आहेत. आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरच. तर एक शिमला मिरची मी घेतलेली आहे आणि आपण मिक्सरला जी हिरवी मिरची बारीक करून घेतली होती तीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, तीसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून घेते. तर अगदी झटपट तयार होणारा नाश्ता आहे. आपल्या घरामध्ये बटाटे आणि पोहे तर नेहमी असतातच, आणि त्यामुळं हा आपण कटलेटचा नाश्ता लगेच बनवू शकतो. तर आता मी इथं टाकलेली आहे हळद, धनेपूड, गरम मसाला, थोडीशी जिरेपूडसुद्धा मी टाकणार आहे. आणि ही आहे लाल मिरची पूड, म्हणजे ही तिखटवाली नाही, फक्त रंग येण्यासाठी मी लाल मिरची पूड टाकलेली आहे थोडीशी. आता मी टाकणार आहे चाट मसाला. चाट मसाला टाकल्यामुळं कटलेट जे आहे ते आणखीनच छान लागतात खाताना. त्यासाठी थोडासा चाट मसाला मी टाकून घेतलेला आहे. आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. तर हे सगळं मी बटाट्यांमध्ये आणि पोहेमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर आता हे परत आपल्याला पूर्ण असं एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. म्हणजे पोहेमध्ये आणि बटाट्यामध्ये हे जे आपण मसाले वगैरे टाकलेले आहेत, कांदा वगैरे, ते सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आहे. मीठसुद्धा आपण वरून टाकलेलं आहे, त्यामुळं मळताना व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजे कटलेटसुद्धा छान बनतात. तर मी व्यवस्थित हाताने कटलेटसाठी हे जे आपण हे बनवतो आहे ते मी मळून घेते. तर इथे मी थोडंसं कॉर्नफ्लॉवरसुद्धा घेतलेले आहे. तर कॉर्नफ्लॉवरमुळं हे जे आपण कटलेटचं मिश्रण बनवतो आहे तर त्याला एक बाइंडिंग छान येते. त्यासाठी मी इथं कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर थोडंसं तांदळाचं पीठ जरी वापरलं तरीसुद्धा चालेल. कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर मी हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे कॉर्नफ्लॉवर सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आणि कटलेट बनवताना छान असं बाइंडिंग येईल त्याला. तर मी हे मळून घेतलेलं आहे आणि हातावरती हे बघा मी थोडंसं तेल लावूनसुद्धा घेतलेलं आहे. आणि आता याचे मी कटलेट बनवणार आहे. तर छोटासा असा गोळा घेऊन मी हाताने सुरुवातीला गोल करून घेते आणि नंतर दुसऱ्या हातावरती जे आम्ही तेल लावलेलं आहे त्याच्यावरती अगदी छोटे छोटेसे असे गोल करून घेणार आहे. तर तुम्हाला म्हणजे हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कटलेट बनवू शकता, लहान किंवा मोठे.
तर मी गोल आकाराचे आणि छोटे छोटेसे कटलेट बनवते आहे. तर हे तळल्यानंतर आणखीनच थोडंसं फुलल्यासारखे होतात, त्यामुळे मी खूप जास्त मोठे बनवत नाही. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी हे कटलेट सगळे बनवून घेणार आहे. तर हे बघा, इथं मी कटलेट सगळे बनवून घेतलेले आहेत. आणि इथं कटलेट तळण्यासाठी मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर मी कटलेट तळण्यासाठी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर कढईमध्ये जितके कटलेट बसत आहेत तितके कटलेट मी सुरुवातीला टाकून घेणार आहे. तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला सुरुवातीला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत. तर एका बाजूने व्यवस्थित तळल्यानंतरच हे पलटी करायचे आहेत. सारखे पलटी करत बसायचं नाही, नाहीतर कटलेटला तेल धरल्यासारखं होतं. तर अशा पद्धतीनं जर कटलेट तळले तर अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत आणि खूप जास्त छान लागतात हे कटलेट खायला. अगदी टेस्टी असे बनतात आणि झटपट बनतात. नेहमी नेहमी पोहे, शिरा, उपीट जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीनं कटलेट बनवायला काही हरकत नाही. तर हे बघा, छान असे कटलेट मी एका बाजूने तळल्यानंतर पलटी करून घेते. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा मी व्यवस्थित हे कटलेट तळून घेतलेले आहेत आणि हे मी आता ताटामध्ये काढून घेणार आहे. तर अगदी क्रिस्पी असे तयार झालेले आहेत, कारण की आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर एका ताटामध्ये मी हे कटलेट काढून घेते आणि अशाच पद्धतीने सगळे कटलेट बनवून घेते. तर चला, तर मग तयार आहे पोहे आणि बटाट्याचे कटलेट, सॉरी. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं हे कटलेट एकदा नक्की बनवून बघा. तर हे कटलेट टोमॅटो सॉससोबत खूप छान लागतात खायला. तर कशी वाटली आजची माझी रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि अगदी साध्या सोप्या माझ्या रेसिपीज तुम्हाला बनवायलासुद्धा तितक्याच सोप्या जातील.